आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कार्तिकी काय म्हणालीस तू? बाळ पडतं पपई खाल्ल्याने. होय. अगं अशा काय बघताय? मी काय काही जगावेगळं सांगते का? आमच्या गावाकडं पोटुशी बाईला पपई नाही खाऊन देत. होय ना ग स्वानंदी? नाही तू म्हणतेस ते असेलही बरोबर. ते प्रेग्नंट बाईसाठी ना? होय. मग स्वानंदी प्रेग्नंट नाहीये. हो ग. त्यामुळे ती पपई खाऊ शकते. कार्तिकी तू असं का बघतेस? तुला खरंच काहीच माहित नाहीये का? स्वानंदी डोंट टेल मी की तू हिला सांगितलेलं नाहीयेस तू अबॉर्शन केलंयस. काय काय अगं? कार्तिकी स्वानंदीने अबॉर्शन केलंय त्यामुळे ती खाऊ शकते पपई. हे बघ तिने बाळ पाळलंय अगं. ताईडे 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 जे काही घडलं ते घडायला नको होतं. घडल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा सगळ्यांची जाहीर माफी मागतो. आय एम सॉरी. आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे आलात, आभारी आहोत. राजकारण करताना नात्यांना महत्व द्यायचं नसतं, तर त्या माणसांच्या कर्तृत्वाला महत्व द्यायचं असतं, असा आमचा अनुभव सांगतो. राजकारणामध्ये जर नात्यांना अवास्तव महत्व दिलं तर मोठे मोठे पक्ष कोलमडतात. हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आज सुजितरावांनी त्यांच्या हातून घडलेल्या कृत्याची माफी मागितलेली असली तरी सुद्धा त्यांना अजून खूप काही शिकायचं आहे. त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते मार्गदर्शन मणी चांगल्या पद्धतीनं करू शकेल. आज तुमच्या सगळ्यांच्या समोर माझा राजकीय वारसदार म्हणून मी मणीचं नाव घोषित करतो. ताईडे 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 अगं ऐक की माझं. मला तर काहीतरी सांग. काय ऐकू मी तुझं? इतकी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली? इथं मी किती कौतुक करत बसलीये तुझी. तू अगं पण मला काय बोलायचंय ते तरी ऐकून घे. स्वानंदी तुला माहितीये ना इथं येण्यामाग फक्त आणि फक्त कारण म्हणजे तुझं बाळ होतं. तू तर तुझ्या बाळालाच पडून टाकलंस. तुला माहितीये आईला पण वाटत होतं की तू अबॉर्शन करावं म्हणून, पण मी आईला म्हणलेलं की अगं या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष आहे? आपल्या स्वानंदीच्या तब्येतीचं काय?
पण काळजी तर मला एकटीलाच होती ना स्वानंदी. हा, तुला तर मला काही सांगावंसच वाटलं नाही. अगं, किती किती स्वप्न रंगवली होती मी त्या बाळासाठी. असं वाटलं आपल्या आयुष्याची परिस्थितीमुळे वाट लागली, पण त्या बाळाला एक चांगलं आयुष्य जगता यावं त्यासाठी किती काय काय विचार करून ठेवले होते मी. तुला माहिती, अगं त्या सरपंचाने मला घरातून बाहेर काढलं ना, तेव्हा काही नाही, पण तो मोजा आठवणीने सोबत घेतला मी. असं वाटलं या बाळाच्या निमित्तानं आपल्याला आपलं बालपण पुन्हा जगता येईल. पण तू कुमारिका मातेला समाज स्वीकारत नाही, पण म्हणून तू जन्माला येणाऱ्या बाळाचा जीव घेतला स्वानंदी. ताईडे, खूप मोठं पाप केलंस तू स्वानंदी, खूप मोठं. देवी आई तुला याची शिक्षा नक्की देईल. माझा आई, तुला तुझ्या बाळाची शपथ आहे, तिला काही सांगू नकोस. झाली बोलती बंद. अगं, बोलण्यासारखं ऐकण्यासारखं काही ठेवलंच नाहीयेस तू. तुला ना या मुंबईची हवा लागली आहे, हवा. स्वानंदी, तुला ना या बहिणीपेक्षा, आईपेक्षा, त्या बाळापेक्षा स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची जिंदगी जास्त महत्वाची आहे. ताईडे, ताईडे, काय? सरपोतदारांनी सुजितला डावलून मणीला पदावर बसवलंय, त्यांचा राजकीय वारसदार म्हणून मणीला घोषित केलंय. व्हॉट नॉनसेन्स. बरं ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. काय मूर्खपणा आहे हा. अंकलना इतकंही समजत नाहीये का? सारखं नुसतं मणी मणी मणी. आता त्याला राजकीय वारसदार म्हणून घोषित करायची काय गरज होती, तेही सुजितला डावलून. मग काय करणार आहेत? दारूची बाटली हातात घेऊन देवदास सारखे पोज देऊन रस्त्यावर आडव्या पडलेला आणि पेपरात फोटो छापून आलेला सुजितला करणार आहेत का वारसदार? काय चोरून ऐकत होतीस तू? मी चोरून? हो, मी कशाला चोरून ऐकेन? काय मॅम, अहो तुम्हाला माहितीये ना तुम्ही किती मोठ्याने बोलताय ते. मला काय, पूर्ण हॉस्टेलला ऐकायला गेलं असेल. मी कशाला चोरून? पण मॅम, तुम्ही कशाला एवढं लोड घेताय हो? तुमचा काय संबंध? त्या सरपोतदारांना करू दे की कोणाला पण वारसदार. तुम्ही कशाला तापता इतक्या? आय एम सॉरी.